गुढीपाडव्यानिमित्त आज होतं मस्तपैकी पुरणपोळीचा बेत आणि पुरणपोळी होती. म्हणून सकाळी आई लवकर उठल्या होत्या आणि मी आणि लाडू रात्रीचे जागरण करून उठलो होतो 10:30 वाजता. खाली आलो होतो, बघितलं मस्तपैकी भजी काढणं चालू होतं, पापड झाले होते, पुरण रेडी होतं, आमटी पण तयार होती आणि भात पण लावलेला होता नैवेद्यासाठी. सगळं काही रेडी असल्यावर छोट्या नैवेद्याला दिलं, की तू नैवेद्य खाऊन घे थोडंसं. पापड दिले आणि मॅडमांची लुडबुड किचनमध्ये, मला वट्यावर घ्या, मला पण पुरणपोळी करायची, मला वट्यावर घ्या आई, मला पण पुरणपोळी करायची. आजीचं गाऊन काय सोडत नव्हती, की मला उचलून घ्या, मला वट्यावर बसायचे. त्याच्याशिवाय लाडू काही सोडतच नाही. पण आई म्हणे नको बेटा, म्हणून तिला एक थोडंसं पुरणचा घास दिला, तर ती गोड काय खात नाही, थुकून दिली. आणि इथे पण नुसतं वट्यावरचं हे खेच, ते खेच, एकदम मस्तपैकी लुडबुड चालू होती पुरणपोळीच्या स्वयंपाकात. लाडूचा पण हात होता आणि पीठ दिलं, त्या कच्चं पीठ खाते ही, बघा ना हिचं पोट नाही दुखणार का? ऐकतच नाही बिलकुल पण. आणि ना लाडूच्या अंगावर आहे ना अचानक परत पित्त उघडलं. पूर्ण लाडूचा अंग लाल झालं होतं आणि ती खाजवत होती. खाजवून झालं, तिला डेटॉलच्या पाण्याने स्वच्छ पुसून घेतले, कारण की तिला वॅक्सिन देऊन आणलं होतं. म्हणून तिला आज अंघोळ नाही घातली, ताप-बीप होता म्हणून. आणि त्या आईने मस्तपैकी पितरांना सगळ्यांना जेवण देऊन टाकलं. माझे सासरे, सोनी, सिंबा, त्यांचे पप्पा, सगळ्यांना जेवण देऊन घेतलं. इथं मी अशी सिंपल अशीच तयार झालेली, फक्त साडी घातली, टिकली लावली, दॅट्स इट. कारण की तयार व्हायला काही टाईम नव्हता. माझं फार मायग्रेन दुखत होतं, फार डोकं दुखत होतं. आणि ते आम्ही सगळ्या पितरांना जेवण देऊन घेतलं. सगळ्यांना नैवेद्य दाखवलं आणि नैवेद्य त्यांना दाखवलं तरच आम्ही खाऊ शकतो इथं. त्यांना हळदी-कुंकू लावलं आणि आम्ही पण जेवायला प्लेट घेतली. मस्त जेवून घेतलं. जेवणामध्ये पण एकदम मस्त स्वयंपाक बनलेला होता. पुरणपोळी, भजी, पापड मस्त. आणि संध्याकाळचं हे लाडू बघा कशी पेंगू राहिली. झोपून उठली होती आणि मस्त खेळत होती झोपून उठल्यावर तिच्या पप्पासोबत. पप्पा पण झोपेतच खेळत होते. खाली येऊन बघितलं तर सगळं स्वयंपाकाचा पसारा जो होता आईने आवरलेला होता स्वच्छ. आणि ते लाडू आईसोबत मस्त मस्ती करत होती. आम्ही टेरेसमध्ये गेलो तिला घेऊन, तर तिची तिथं पण मस्ती चालू झाली. असा होता आमचा सिंपल गुढीपाडवा. तुमचा कसा सेलिब्रेट केला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. थँक सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.